हे बघा आपलं वेब पेज असतं हे अशा प्रकारे, ह्याला काय म्हणतात वेबसाईट बोलतात. ही काय आहे व्हॉट्सअप वेबची वेबसाईट आहे. तर तुम्ही इथे भरपूर सारे वेब पेजेस बघू शकता. हे बघा हे वेब पेज आहे, हे वेब पेज आहे, हे वेब पेज आहे. इथे गेल्याच्या नंतर हाताचा आयकन येतो ना, तर ते काय असतं वेब पेज असतं. ठीक आहे, तर असंच तुम्हाला वेब पेज असं, जसं समजा मी इथे क्लिक केलं इथे जे पण येते तुम्हाला हे बघा असं दिसतंय, तर हे असे वेब पेज तुम्ही स्वतःच बनवू शकता ही कोडिंग शिकल्याच्या नंतर. ठीक आहे, पण हे वेब पेजेस जे बनवले ते ह्याच्यासाठी खूप तुम्हाला डीपली नॉलेज असायला पाहिजे. HTML लँग्वेजचे, C++ लँग्वेजचे, जावा, पायथन वगैरे तुम्हाला कोडिंग लँग्वेजेस यायला पाहिजे, तर तुम्ही हे असं वेब पेज बनवू शकता. पण आपल्याला एवढं डीपली नाही बनवायचंय, तर आपण एकदम बेसिक शिकणार आहोत वेब पेज बनवायला. जसं आपण इथे बनवलंय लास्ट टाइमला मी सुमेधला सांगितलं होतं कसं आपण बनवू शकतो ते. ठीक आहे, तर तशा प्रकारे तुम्हाला वेब पेज तुम्ही स्वतःच बनवू शकता. थोडस लक्ष देऊन बेसिक जे वेब पेज बनवू शकतो आपण, ती कोडिंग तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, तर अशा वेब पेजेस बनवायला खूप सारी कोडिंग यूज होते. मला जसं कुठल्या पण टॉपिक वर सर्च करायचं, सोलर सिस्टम किंवा ट्रीज सायकल, आपण प्लांट सायकल बोलतो ना, लाईफ सायकल, एका प्लांटची लाईफ सायकल बघण्यासाठी, असं कुठलं पण सायन्स किंवा जिओग्राफीचं टॉपिक सर्च करण्यासाठी मी सेंटर मध्ये तुम्ही सर्च करता आणि तसं तुमच्या ते इन्फॉर्मेशनची वेबसाईट येते, वेब पेजेस येतात. राईट, आता जसं आपण बघितलं वेबसाईटवर वेब पेजेस असतात. वेबसाईट काय असतं, कलेक्शन ऑफ वेब पेजेस. ही वेबसाईट आहे आपली व्हॉट्सअप वेबची आणि याच्यावर हे खूप सारे वेब पेजेस आहेत. हे पेज आहे, हे पेज आहे. ठीक आहे, तिथे गेल्याच्या नंतर आपला माऊस ना हाताच्या आयकन मध्ये चेंज होतो आणि तिकडे क्लिक केल्याच्या नंतर एक नव्या वेब पेज वर आपण जातो. तर ते सगळे काय आहेत वेब पेजेस आहेत या वेबसाईटवर. ठीक आहे, समजलं, वेबसाईट इज ए कलेक्शन ऑफ वेब पेजेस. ओके, क्लिअर झालं वेबसाईट काय असतं, वेब पेजेस काय असतं. वेबसाईटवर खूप सारे वेब पेजेस असतात, तसं वेब पेज तुम्हाला बनवायचं शिकायचंय. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी कोडिंग आपण लास्ट टाइम शिकलो होतो, तर ह्याची कोडिंग आपल्याला बनवावी लागते नोटपॅड मध्ये. ओके, अशा प्रकारे नोटपॅड मध्ये कोडिंग बनवावी लागते. आणि नंतर ही फाईल सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, समजा ही मला फाईल सेव्ह करायची, तर सेव्ह करताना तुम्हाला तिथे एक लक्ष द्यायचं की तुमचं नाव, जे पण फाईलला नाव द्यायचे तुम्ही नाव दिल्याच्या नंतर त्याच्या पुढे स्पेस न देता .html टाकायचे असं जस्ट, आणि सेव्ह करायची फाईल, तरच तुमची सेव्ह होणार. पण तिकडे तुमच्या ऍप मध्ये असं करायची गरज नाहीये. तिकडे सेव्ह कसं करायची ती पद्धत त्या व्हिडिओ मध्ये सांगितली की तुम्ही तिथं पण हेच आहे, नाव द्या आणि .html टाका, तरच तुमचं त्याचं वेब पेज क्रिएट होईल, नाही तर होणार नाही. फाईल सेव्ह करायची पद्धत हीच आहे. तुमचं नाव द्या, कुणाचं पण नाव द्या आणि पुढे स्पेस न देता .html टाका. तर हे एक्सटेन्शन आहे .html फाईल्सचं. ठीक आहे, जर इम्पॉर्टंट नोट्स पाहिजे तर तुम्हाला रनिंग नोट लिहून घ्या नोटबुक वर, जे महत्वाचे वाटतात तुम्हाला. याचं एक्सटेन्शन असतं .html. ओके, त्याच्यामध्ये आपली कोडिंग करून तुम्हाला वेब पेज बनायचं असतं, तर ह्याला टॅग बोलतात. ठीक आहे, तर पहिला टॅग असतो HTML, त्यासाठी हे बघा हे असं वापरावं लागतं. पण तुमच्या ऍप मध्ये हे ऑलरेडी दिलेत, हे सिम्बॉल, हे वाला सिम्बॉल, हे वाला सिम्बॉल, ब्रॅकेट सारखे दिसत आहेत ना, हे ऑलरेडी तुमच्या ऍप मध्ये दिलेले आहेत. आणि आपण जे ब्रॅकेटच्या मध्ये लिहितो ते आपल्या वेबपेज मध्ये दिसत नाही आपल्याला. ओके, आणि जे आपण ब्रॅकेटच्या बाहेर जे काही लिहितो ते आपल्याला वेबपेज मध्ये दिसतं. जसं इथं आपण ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिलंय, फक्त इथे लिहिलंय माय पेज, दिसतंय, हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं, इथे तर काय नाही लिहिलं, इथे पण नाही काही नाही, इकडे पण सगळं ब्रॅकेटच्या मधलंच आहे. इकडे फक्त माय फॅमिली हे आपल्या ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेलं आहे. आपलं एवढी कोडिंग केल्याच्या नंतर तुम्हाला कसं वेब पेज मिळतं बघा. आपण आता बघितलं होतं वेब पेज, हे बघा, तेवढी कोडिंग केल्याच्या नंतर आपल्याला एवढं वेब पेज मिळतं. दिसतंय माय फॅमिली, हे बॅकग्राऊंड कलर आपण ऑरेंज दिलाय आणि त्यानंतर माय फॅमिली, एवढं तुम्हाला वेब पेज बघायला मिळतं एवढी कोडिंग केल्याच्या नंतर. समजलं, आणि शेवटी तुम्हाला हे बॉडी आणि HTML क्लोज करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, हा तुमचा स्टार्टिंग टॅग आहे आणि हा एंडिंग टॅग आहे. एंड अशाने करतात HTML चा. ठीक आहे, नंतर जे आपण हेड टाकायचंय, हेड म्हणजे सगळ्यात वरती. टायटल मध्ये आपण माय पेज टाकलंय, टायटल
हेड म्हणजे फक्त सगळ्यात वरती इथे येणार, असं याचं मिनिंग फक्त तेवढंच होतं. हेड म्हणजे सगळ्यात वरती येणार, म्हणजे इथं नाव येणार. पण त्याच्यामध्ये काय नाव येणार ते आपल्याला टायटल मध्ये टाकायचं असतं, आणि ते आहे माय पेज. तर तुम्हाला आपल्या वेब पेज मध्ये दाखवते कुठे आलंय ते. हे बघायचं माय पेज, बघितलं? ते आपण जे टायटल मध्ये टाकलंय ते इथे येणार. ठीक आहे. आणि हेडिंग कशासाठी टाकावं लागते, ताकी आपलं हे नाव जे आहे इथं वरती टॅब मध्ये यावं, यासाठी हेडिंग टाकावं लागतं. हेडिंग मध्ये जे टायटल टाकणार, काय पण तुम्ही टायटल टाकू शकता. माझं माय फर्स्ट वेब पेज टाकू शकता, माय फॅमिली टाकू शकता, अजून दुसरं काही पण टाकू शकता, आणि ते इथे येणार. ठीक आहे. आणि त्यानंतर काय शिकलो होतं आपण, फक्त H1 मध्ये माय फॅमिली लिहिलं. तसं तुम्ही H1 हे सगळ्यात मोठा टॅग असतो, तसेच तुम्हाला H2 हा त्याच्याहून थोडा छोटा टॅग असतो. H2 मध्ये काय लिहू शकतो आपण, सेम आपण लिहूया फॅमिली. तुम्हाला दुसरं काही लिहायचं तर तुम्ही लिहू शकता, किंवा सिस्टर ब्रदर असं पण टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. तर आपण H2 टॅग इथं क्लोज करतोय. ओके. नंतर H3 टॅग पण तुम्ही असं लिहू शकता, H3 बंद, आणि इथे तुम्ही फादर वगैरे तुम्हाला जे पण काही टाकायचंय ते टाकू शकता. आणि सगळ्यात मोठा टॅग कुठला असतो, सॉरी, हे सगळ्यात मोठा असतो H1, H2 थोडा छोटा, H3 परत छोटा, आणि सगळ्यात छोटा टॅग असतो H6. आता आपण मधले H3 पर्यंत घेतले, H1, H2, H3 घेतले, 4 आणि 5 नाही घेतले, ते तुम्ही करून बघा. ओके. मला जस्ट एक एक्झाम्पल करून दाखवते. आणि इकडे पूर्ण तुम्ही काय पण एडिटिंग कराल तर ह्याच्या मध्येच करायचे, ह्या बॉडीच्या वरतीच करायचं, खाली नाही करायचं. हे बॉडी आणि HTML सगळ्यात खाली असायलाच पाहिजे. ठीक आहे. या दोन बॉडी आणि HTMLच्या वरती सगळी कोडिंग येणार, ती बॉडी मध्ये येणार. ठीक आहे. आणि काय पण जेव्हा तुम्ही एडिट करणार तेव्हा सेव्ह केल्याशिवाय तुमच्या वेबपेज मध्ये ते दिसणार नाही. इथून तुम्हाला सेव्ह करायचंय, जिथं तुम्ही कोडिंग एडिटिंग करता तिथे सेव्ह करायचंय. त्यानंतर वेबपेज वर जाऊन तुम्हाला इथे रिफ्रेश करायचंय. दिसतंय? हे बघा, फॅमिली, फादर, मदर, हा H1 टॅग आहे आपला. दिसतंय? हा H1, हा H2, H3 हा आहे, आणि शेवटचा कुठला आहे H6. सगळ्यात छोटा टॅग कुठला असतो H6. सगळ्यात मोठा असतो H1. ठीक आहे. तर मी 4 आणि 5 नाही घेतली, तर तुम्ही करून बघा ते. इथपर्यंत समजलं सर्वांना? हो. आस्था, आस्था कुछ डाउट है क्या? हेलो आस्था. सिद्धी, माझा आवाज येतोय? येतोय टीचर. हाँ आस्था, आपको? हेलो, हेलो मैम. हाँ बोलो. हेलो, समझा, आपकी आवाज थोड़ी रुक रुक के आ रही थी. रुक रुक के आ रही है? ओ, ये देखो यहाँ पे जो मैंने कोडिंग किया है ना, ये सेम कोडिंग आपको उस ऐप में करना है, सेम कोडिंग. ओके. उसमें बने बनाए ये टैग रहेंगे आपको बने बनाए. टीचर मी पण करू? तो लास्ट टाइम केलं होतं. आता स्क्रीनशॉट घे, आणि नंतर आपलं सेशन संपल्यानंतर ही कोडिंग तुम्ही ऍप मध्ये करा, आणि नंतर त्याची स्क्रीनशॉट घेऊन ग्रुपमध्ये टाका की मी केलं म्हणून. आणि तुमची HTML सॉरी MTA एक्झाम दिली ना मी तुम्ही? पहिले केलं टीचर. केलंय ना? आता पुढचं मी प्रोसेसिंग थोडस सांगणार आहे. टीचर तुम्ही ते शिकवणार होता, त्या अक्षराला बोल्ड इटालियन कसं करायचं? हा हा हा, सांगते, ते पण सांगते. ओके. तर आता आपल्याला इथे पॅरेग्राफ घ्यायचा आहे, किंवा आपण इथे H1, H2, H3 घेतले, ह्याला पण तुम्ही बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन करू शकता. ओके. H1, H2, H3 ला पण तुम्ही बोल्ड, इटॅलिक करू शकता. अगोदर तुम्हाला त्याच्या अगोदर हे द्यावं लागेल की तुम्हाला काय काय करायचं इथं. फॉन्ट साइज इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, समजा मला याची 20 ठेवायची, तर असं मी 20 ठेवू शकते. त्याच्यानंतर फॉन्ट साइज नंतर कलर पण देऊ शकते. कलर इज इक्वल टू, कुठला कलर द्यायचा आहे, समजा रेड कलर द्यायचा आहे तर रेड पण देऊ शकतो आपण. ओके. अशा प्रकारे सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला ते तिकडे बघायला मिळेल. कुठे? आपल्या वेबपेज. इथे सेव्ह करावं लागेल. हे पण मी एडिट करणार, काही पण चेंज करणार
मला सेव्ह करावं लागणार आणि नंतर इकडे येऊन मला ते काय करावं लागणार, एडिट रिफ्रेश करावं लागणार. बघा साईज वाढली आपली, दिसते तुम्हाला. समजा आपल्याला रेड कलर नको, ब्ल्यू पाहिजे तर ब्ल्यू पण तुम्ही करू शकता. इथून रेडच्या जागी ब्ल्यू करा. समजा मला रेड नकोय, तो इथं आपण ब्ल्यू करू शकतो. फॉन्ट कलर जर तुम्हाला वेगळा हवाय ना, ब्ल्यू करू शकता. ठीक आहे. आता ब्ल्यू केल्याच्या नंतर मी परत इथे सेव्ह करणार आणि वेबपेज वर जाऊन रिफ्रेश करणार. अशा प्रकारे तुम्ही टेबल पण बनवू शकता, इथे इमेज पण घेऊ शकता, खूप काही करू शकता. बघा ब्ल्यू झाला कोडिंग आपली, फॉन्ट कलर ब्ल्यू झाला, दिसतोय. हा कोडिंगचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या शेवटी, आताच नको. हा ठीक आहे. पी म्हणजे काय, पॅरेग्राफ असतो. हा पॅरेग्राफ मध्ये आपण काय काय लिहू शकतो, काही पण तुम्हाला जे लिहायचं ते लिहू शकतो. तर आपण लिहूया इथं, विद्या इज ए एज्युकेशनल एनजीओ. ठीक आहे. अजून दुसरं, ठीक आहे. आपण पॅरेग्राफ मध्ये हे लिहिलं आणि नंतर खाली मी पॅरेग्राफ बंद केला. दिसतंय तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये मी काय काय लिहिलंय. आता समजा ह्याला मी बॅकस्पेस करून इकडे या लाईनला घेतलं आणि ह्याला पण समजा मी इथे बॅकस्पेस करून मागच्या लाईनला घेतलं, स्पेस दिला. ठीक आहे. आणि हे वेगवेगळे सेंटेन्स आहेत आपले, राईट. इथून वेगळा सेंटेन्स आहे, इथून वेगळा सेंटेन्स आहे, तर मी इथं फुल स्टॉप देते. ठीक आहे. आणि आता मी इथे याला सेव्ह करते, जस्ट इथून मी सेव्ह करणार इथे याला. ठीक आहे. बघा सेव्ह केलं आणि नंतर मी वेबपेज वर जाऊन याला रिफ्रेश करणार. तर बघूया आपलं काय येतंय ते. दिसतंय. हे बघा, विद्या इज ए एज्युकेशनल एनजीओ, आस्था इज ए सिन्सियर गर्ल, सुमेध इज ए हँडसम बॉय, सिद्धी इज ए शाय गर्ल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पॅरेग्राफ मध्ये काही पण लिहू शकता. इथे मी टाईप केलंय, तुम्हाला जर टाईप करून नाही लिहायचं तर कुठला पण तुम्ही एक पॅरेग्राफ कॉपी करून इथे पेस्ट करू शकता. ठीक आहे. तर आता मी हे काय फॉन्ट चालूच ठेवलाय, पूर्ण बंद नाही केला. फॉन्ट आपण इथून स्टार्ट केलंय ना, फॉन्ट कलर, फॉन्ट साईज. तर फॉन्ट मला जर बंद करायचा आहे तर मी इथे बंद पण करू शकतो. समजा इथं फॉन्ट मला बंद करायचा आहे, जे फॉन्ट चालू आहे म्हणजे फॉन्ट कलर जे आपण दिलाय ना, फॉन्ट साईज, ते सगळं इथं एफ क्लोजिंग टॅग, हा क्लोजिंग टॅग एफ म्हणजे फॉन्ट, इथं बंद केला. ते आपलं आता कंटिन्यू नाही होणार. ठीक आहे. तर आपला रेग्युलर येणार. तर अशा प्रकारे तुम्ही पॅरेग्राफ मध्ये लिहू शकता. समजा मला वेबपेज मध्ये काय करायचं, हे वेगवेगळं सेंटेन्स लिहायचंय. समजा विद्या इज एज्युकेशनल एनजीओ एवढंच मला पहिल्या लाईन मध्ये पाहिजे आणि दुसऱ्या लाईन मध्ये आस्था इज ए सिन्सियर गर्ल हे खालच्या लाईनला आणि सुमेधची लाईन परत खालच्या लाईनला असं पाहिजे. तर मी इथे नाही करू शकत, वेबपेज वर नाही करू शकत. तर मला इथून काय करावं लागेल, इथे येऊन मला ते इथे बीआर टॅग द्यावं लागेल. बीआर म्हणजे काय, बीआर कुठला टॅग आहे सुमेध सांग, तू लास्ट टाइमला होता ना. बीआर टॅग काय असतो, बीआर टॅग काय असतो, ब्रेक. बीआर म्हणजे काय, लाईनला ब्रेक द्यायचा टॅग असतो. परत मी इथून कंट्रोल एस करते म्हणजे सेव्ह करते आणि आपल्या वेबपेज वर जाऊन इथे याला रिफ्रेश करते. बघा आलं एका खाली एक. आपले परत इथे आपल्याला सुमेध हँडसम बॉयच्या नंतर आपण इथे हे नाही केलं, इथे पण एक ब्रेक टॅग आपल्याला द्यावं लागेल. तर ते पण दुसरं नेक्स्ट लाईन वर येईल. हा इथून आपल्याला ब्रेक द्यावा लागेल, बी आर. दिसतंय. परत मी सेव्ह केलं आणि वेबपेज वर जाऊन रिफ्रेश करते इथे. तर हे तुम्हाला बघा गेला. अशा प्रकारे तुम्ही बीआर टॅग देऊन ते लाईन मध्ये ब्रेक करू शकता, टाकू शकता, लाईन्स ब्रेक करू शकता. ठीक आहे. ह्या टॅगला तुम्हाला क्लोज करायची गरज नाही, बाकी सगळे टॅग ओपन केले तर ते क्लोज करायची गरज असते, पण बीआर टॅग तुम्हाला क्लोज करायची गरज नाहीये. ओके, समजलं इथपर्यंत असता. यस मॅम. आता आपण लिस्ट बघूया, लिस्ट काय असते. टाइप ऑफ लिस्ट.
ऑफ लिस्ट तर कशा प्रकारची तुम्हाला लिस्ट हवी आहे, इज इक्वल टू ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट कशी हवी आहे तुम्हाला, तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. जसं 1 2 3 पाहिजे किंवा ABCD पाहिजे. 1 2 3 म्हणजे ऑर्डर लिस्ट मध्ये येणार. ओके, OL म्हणजे ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, OL टॅग आपण घेतोय. OL म्हणजे ऑर्डर लिस्ट. टाइप ऑफ लिस्ट कसं येणार, 1 2 3 मध्ये पाहिजे तर OL मध्ये येणार. ओके, आणि मग खाली बघा आता आपल्याला येणार इथे कसं हवंय तुम्हाला लिस्ट, ती लिस्टचे नावं टाकायचे तुम्हाला, काय लिस्ट मध्ये काय हवंय ते. त्यासाठी आपण LI म्हणजे काय, फुल फॉर्म वाटल्यास लिहून द्या. LI म्हणजे लिस्ट ऍटम. ओके, LI म्हणजे काय, लिस्ट ऍटम. तर आपण लिस्ट मध्ये काय लिहूया, तुमचेच नावं टाकूया. ओके, आणि LI बंद, हे लिस्ट ऍटम बंद. एंटर करून दुसरं नाव घेऊया, LI लिस्ट ऍटम. त्याच्यामध्ये आपण सिद्धी. ठीक आहे, परत LI बंद म्हणजे लिस्ट ऍटम. LI म्हणजे लिस्ट ऍटम, हा, बाकी काही नाही. तिसरं लिस्ट ऍटम काय राहिलं, सुमेध. हे पण आपण LI बंद करतोय. ठीक आहे, आणि परत खाली OL बंद करायचं आपल्याला, क्लोज OL. क्लोजिंग टॅग आहे OL चा. म्हणला इथून आपण OL स्टार्ट केलं आणि इथे आपण बंद केलं. आणि इथे टाइप्स ऑफ, ओके, हा, हे जे मी केलंय ना, हे तिकडे खाली ह्याच्यामध्ये घ्यावं लागतं. जस्ट हे OL मध्येच टाकावं लागतं. आणि हे मी काढून टाकतो. ठीक आहे, इथं आपण कंट्रोल S करूया. याला आपलं बरोबर आले का कोडिंग बघूया, चेक करूया तिकडे. इथे मी रिफ्रेश करते. दिसतंय, हे बघा, आस्था, सिद्धी, सुमेध. समजला, अशी तुम्ही लिस्ट बनवू शकता. ओके, म्हणजे ऑर्डर लिस्ट. हा, समजलं एवढं. Yes, ma'am. जर तुम्हाला अनऑर्डर लिस्ट पाहिजे तर कसं करणार तुम्ही, ऑर्डर लिस्ट म्हणजे 1 2 3 मध्ये येणार किंवा ABCD. आपली 1 2 3 मध्ये आली. समजा मला याला ABCD मध्ये पाहिजे तर ते पण करणार, हे टाकणार. आता बघा इथे कंट्रोल S करते मी आणि परत आपण बघूया तिकडे ABCD मध्ये आपली लिस्ट येते का, रिफ्रेश करून. ठीक आहे, S केलं. परत बंद करून मला फाईल परत चालू करावं लागेल, तेव्हा होईल ते. ठीक आहे, तर हे तुम्हाला ABCD मध्ये पाहिजे तर फक्त इथे A लिहायचा, बाकी काही नाही. तुम्ही करून बघा असं होतंय का, ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, आणि आता अनऑर्डर लिस्ट बघूया. अनऑर्डर लिस्ट म्हणजे UL. अच्छा, HTML चा फुल फॉर्म कुणाला माहिती आहे, HTML चा फुल फॉर्म, सुमेध, HTML फुल फॉर्म माहिती नाही. हा, टाइप ऑफ लिस्ट SQUARE, स्क्वेअर टाकूया आपण. स्क्वेअर मध्ये पाहिजे. अनऑर्डर लिस्ट म्हणजे ज्याला सिम्बॉल येतात, नंबर नाही आहेत, ABCD नाही आहेत, तर तिथे मी स्क्वेअर टाकलंय टाइप्स ऑफ लिस्ट मध्ये. ओके, इथे पण. आणि आता आपण याला UL ला पण बंद करूया. UL म्हणजे अनऑर्डर लिस्ट. ओके, UL मी इथे क्लोज केलं कारण मी इथे क्लोजिंग टॅग दिलाय, दिसतोय. आता याला मी कंट्रोल S करते. वेब पेज वर बघूया आपण किती झाले आपली कोडिंग.
हे बघा दिसतंय खाली आस्था, सिद्धी, सुमेध. स्क्वेअर टाकलं तर सर्कल आलं. स्क्वेअर टाकलं होतं ना तिकडे, इथे बघा सर्कल मध्ये दाखवतंय. बरोबर, येते का लक्षात तुमच्या? येस मॅम. स्क्वेअर टाकलंय आपण तर तिकडे सर्कल आला. आता आपण सर्कल टाकून बघूया काय येते बघूया. सर्कल केलं मी इथे, कंट्रोल एस केलं, सेव्ह केलं कीबोर्ड वरून आणि इकडे मी रिफ्रेश करते. चेंज नाही होते, नाही ते अगोदर जे दिलं तेच एक्सेप्ट करतोय. आणि फाईल बंद करून चालू केल्यानंतर ते एक्सेप्ट करतोय. तर तुमच्या इकडे बघा होईल ते ऍप मध्ये फटाफट होतं ते तसं, काही प्रॉब्लेम नाहीये. ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट समजलं का? पॅरेग्राफ ब्रेक कसा द्यायचा? काही प्रॉब्लेम आहे कुणाला? आस्था, सुमेध, हो टीचर. सिद्धी समजतंय तुला? हे बघा आता आपण काय करूया, असा टेबल बनवूया. दिसतंय तुम्हाला? सिरियल नंबर, स्टुडंट नेम, कॉन्टॅक्ट नंबर आणि सिरियल नंबर मध्ये 1, मग त्याच्यामध्ये आस्था आणि कॉन्टॅक्ट नंबर असा टेबल आपण बनवूया आता. ठीक आहे, असा टेबल स्टुडंट डिटेल्सचा. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामध्ये टेबल असा बनवायचा, तर आपल्याला तशी अगोदर कोडिंग करावी लागेल. ओके, तर फटाफट आपण बघूया ह्याची कोडिंग काय आहे टेबलची आणि मग आपण टेबल क्रिएट करूया. ठीक आहे, तर टेबल साठी आपण काय करूया, H2 टॅग मध्ये बनवूया. ठीक आहे, H2 टॅग घेऊया, याच्यामध्ये आपण घेऊया टेबल. ठीक आहे, त्याच्यामध्ये लिहूया आपण टेबल करतोय, तर टेबल लिहूया टेबल. आणि H2 टॅग मी बंद करते. ठीक आहे, तर टेबल मध्ये काय करावं लागतं अगोदर, TABLE टेबल बॉर्डर, BORDER टेबलला बॉर्डर अगोदर द्यावं लागते. इज इक्वल टू किती, आपण 2 ची बॉर्डर घेऊया आणि ब्रॅकेट आपण क्लोज करूया. ठीक आहे, आणि टेबल मध्ये मग काय येणार, टेबल मध्ये सांगा. सगळ्यात अगोदर तुम्हाला टेबल मध्ये लिहावं लागतो तो टेबल हेडिंग. टेबल हेडिंग म्हणजे काय असतं, मी आता तुम्हाला दाखवलं बघा. टेबल हेडिंग म्हणजे हेडिंगला जे असतं ना, सिरियल नंबर, स्टुडंट नेम, कॉन्टॅक्ट लिस्ट, कॉन्टॅक्ट नंबर, हे हेडिंग मध्ये असतं. आणि त्याच्या खाली जे असतं ना त्याला डेटा बोलतात. ओके, हा डेटा आहे, पण ही एक रो आहे डेटाची, हा रो आहे. 1 आस्था आणि इथं मोबाईल नंबर लिहिलाय ना, ही एक रो आहे आणि याला डेटा बोलतात. आणि वरची पहिली लाईन जी असते तिला हेडिंग बोलतात. ठीक आहे, एवढं समजलं? हो टीचर. ओके, चला आपण आता टेबल हेडिंग घेऊया. TH म्हणजे टेबल हेडिंग. ओके, तर पहिली टेबल हेडिंग आपली काय असणार आहे, पहिली टेबल हेडिंग सिरियल नंबर. ओके, सिरियल डॉट नंबर. ठीक आहे, आणि मी टेबल हेडिंग हे बंद करते. टेबल हेडिंग ही मी बंद केली. आणि दुसरं मग काय असणार आपलं, दुसरी टेबल हेडिंग काय होती आपली सांगा. सिरियल नंबर नंतर काय केलं होतं आपण, स्टुडंट नेम. स्टुडंट नेम हे पण आपण, ओके, जे जे आपण ना ब्रॅकेटच्या बाहेर लिहितोय ना, तिथे आपल्याला त्याचा इनपुट म्हणजे आपल्याला त्याचा आउटपुट मिळणार. ठीक आहे, आणि तिसरं काय होतं, कॉन्टॅक्ट नंबर. बरोबर, आता आपण टेबल हेडिंग तिसरं होतं, सॉरी बंद, कॉन्टॅक्ट नंबर, CONTACT कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे, आणि मग आपण हे पण आता टेबल हेडिंग बंद करतोय. समजा तुम्हाला ह्याला बॅकग्राऊंड काही कलर द्यायचा टेबलला, तर तुम्ही इथून देऊ शकता बीजी कलर म्हणून. ओके, तर आपण नंतर बघूया का ते. ठीक आहे, आधी टेबलच बघूया आपण. तर आपल्या टेबल हेडिंग किती झाल्यात, पहिली हेडिंग काय आहे, सिरियल नंबर. दुसरी काय आहे, स्टुडंट नेम, हे बंद केलं. नंतर तिसरी काय आहे टेबल हेडिंग, कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण इथे खाली ना टेबल बंद करूया.
टेबलचा टॅग आपण बंद करूया आणि एवढी आपण बघूया आपली येते का. ठीक आहे. कंट्रोल एस करते मी आणि तिकडे जाऊन आपण वेब पेज वर आपल्या आपलं वेब पेज इकडे. ठीक आहे. इथे येऊन मी याला ठीक आहे. हे बघा दिसते तुम्हाला टेबल आपला H2 टॅग आला टेबल आणि खाली बघा टेबल दिसते तुम्हाला सिरियल नंबर स्टुडंट्स नेम कॉन्टॅक्ट नंबर दिसतंय अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता तुमची नावं टाकू शकता. आता या टेबल मध्ये जर तुमची नावं टाकायची तुम्हाला तर कशी टाकणार तुम्ही. आपली पहिली रो घ्यायची पहिली रो तर त्याला रो ला काय बोलणार TR टेबल रो. TR म्हणजे काय टेबल रो लक्षात ठेवा. TR म्हणजे टेबल रो मी सांगितलं होतं याच्या अगोदर. आपल्याला पहिल्या रो मध्ये आपल्याला डेटा टाकायचा आहे तर त्याला काय बोलतात TD म्हणजे टेबल डेटा. पहिल्या रो मध्ये काय डेटा येईल त्याला टेबल डेटा बोलतात. तर सिरियल नंबर 1 येणार त्याच्यामध्ये अगोदर. ठीक आहे. आणि हे आपण बंद करणार TD टेबल डेटा पण बंद करणार. दुसरं काय येणार टेबल डेटा मध्ये सिरियल नंबर नंतर काय येणार स्टुडंट नेम. ओके. तर स्टुडंट नेम टाकूया आपण सुमेध. ठीक आहे. आणि नंतर इथे आपण TD परत बंद करायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या दुसऱ्या नेक्स्ट मध्ये TD मध्ये कॉन्टॅक्ट नंबर मी काहीतरी टाकते. ठीक आहे. आणि त्यानंतर परत इथे मी TD बंद करते. ठीक आहे. समजलं. पहिली आपण इथे काय घेतली ते काय घेतलं आपण TR म्हणजे काय टेबल रो टेबल मधली पहिली रो आणि टेबल रो मध्ये जे पहिल्या रो मध्ये लिहिल्या जाईल त्याला बोलतात TD म्हणजे टेबल डेटा. तर टेबल डेटा मध्ये आपण हे घेतलंय काय काय घेतलंय पहिलं तर नंबर 1 सिरियल नंबर आपला 1 येईल. स्टुडंट नेम मध्ये आपल्याला येईल काय सुमेध येईल आणि कॉन्टॅक्ट नंबर त्याचा नंबर येईल. ठीक आहे. आता इथे मी याला कंट्रोल एस करते वेब पेज मध्ये जाते आणि याला रिफ्रेश करते. इथे बघा खाली दिसतोय तुम्हाला सिरियल नंबर 1 सुमेध त्याचा फोन नंबर दिसतोय टेबल दिसतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचे डिटेल्स इथे टाकू शकता. आता ही आपली पहिली लाईन संपली ना पहिली रो आपली संपली तर टेबल मध्ये बघितलं ना तुम्ही आपली पहिली रो संपली. इथे म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर पर्यंतच आहे पहिली रो आपली. आता आपल्याला दुसऱ्या रो मध्ये जायचं सेकंड रो मध्ये बरोबर. दुसऱ्या रो मध्ये जायचं आपल्याला अगोदर काय करावं लागेल ही रो आपल्याला बंद करावी लागेल. TR म्हणजे आपली पहिली लाईन संपली. आता आपल्याला इथून दुसरी लाईन टीचर स्क्रीन दिसतच नाही. दिसत नाही कधीपासून नाही दिसत कधीपासून नाही दिसत हॅलो हॅलो मॅम. हा कधीपासून नाही दिसत टीचर मगाचपासून नाही दिसत आहे. रिस्टार्ट केला तरी पण नाही दिसत आहे. तो ये फाइल मैं डाल देती हूँ. ही फाईल मी टाकते तुमच्या ग्रुपमध्ये कोडिंगची. ठीक आहे. कोडिंगची फाईल टाकते तुमच्या ग्रुपमध्ये आणि ती दुसरी पण मी याची मग तुम्ही ही कोडिंग बनवून तुम्ही वेब पेज बनवा. ठीक आहे. येस मॅम. मोबाईलवर येऊन घ्या कोडिंग आणि मग तुमच्या ऍप मध्ये ही कोडिंग टाका सेम टू सेम तर तुमची ती बनेल तिथं. ठीक आहे. आणि ऍप मध्ये कसं होईल जी कोडिंग आहे ब्रॅकेटच्या मधली ती ब्ल्यू कलर मध्ये दिसेल आणि जे तुम्ही स्टुडंट नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर स्टुडंटचं नाव हे टाकेल ना ते तुमचं व्हाईट कलर मध्ये दिसेल. ठीक आहे. म्हणजे जे आउटपुट आपल्याला दिसणार आहे वेब पेजवर ते व्हाईट कलर मध्ये टेक्स्ट दिसेल तुम्हाला ऍप मध्ये एडिट केलं म्हणजे लिहिल्याच्या नंतर व्हाईट कलर मध्ये दिसेल आणि जे व्हाईट कलर मध्ये दिसतं ना तेच तुमच्या वेब पेज मध्ये तुम्हाला त्याचा आउटपुट दिसेल बाकी काही नाही दिसणार. ठीक आहे. जसं आपण इथे बघतोय ना आपण जे ब्रॅकेटच्या बाहेर लिहिले ते आपल्याला वेब पेज मध्ये दिसते बाकीचं दिसत नाही कोडिंग नाही दिसत आहे. ओके. अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. आता सेकंड मध्ये समजा मी इथे गाण्याचा कुणाचा आहे तो गाण्याचा आवाज बंद करा. हॅलो झाला का बंद. आता नेक्स्ट आहे आपलं TD
आस्थाचा फोन नंबर आपण टाकूया. असं काहीतरी मी टाकते, प्रॉपर नाहीये ते. आस्था ठीक आहे. अशा प्रकारे आपला सेकंड टीडी पण झाला. ठीक आहे. डेटा आपण कंट्रोल एस करून आस्थाचा डिटेल्स आले का बघूया. तिकडे टेबल मध्ये आपल्या वेब पेज मध्ये आलंय का बघूया, चेक करूया. कंट्रोल एस केलं मी, इथं रिफ्रेश केलं आणि खाली बघा आस्थाचं ओके नंबर 2 आलं, पण आस्था नाव नाही आलं. कॉन्टॅक्ट नंबर आपला स्टुडंट नेम मध्ये कॉन्टॅक्ट नंबर गेला. तर काय मिस्टेक झाली आहे बघूया आपण आता. ओके, हा टीडी हे बंद केला, टीडी चालू केला. ओके, इथे चालू केला, टीडी बंद केला, त्यानंतर आस्था लिहिलं. ओके, आस्थाच्या इथं आपण काय केलं, टीडी चालू नाही केलं ना, म्हणून ते तसं दाखवतंय. टीडी मतलब टेबल हेडिंग टेबल डेटा आपण चालू नाही केला म्हणून ते तसं दाखवत होतं. ठीक आहे. नंबर 2 नंबर सेकंड टेबल डेटा आपला आस्था आहे, इथे बंद केला. नंतर थर्ड आहे कॉन्टॅक्ट नंबर. आता बघा बरोबर येईल आपलं. तिकडे थोडीशी मिस्टेक झाली होती माझी. बघा दिसते आता. नंबर 2 आस्था कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे. इझी आहे, काही नाही, थोडंसं लक्ष द्यायला हवं तुम्हाला. बाकी इझी आहे, काही हार्ड नाही याच्यामध्ये. इथं आपण टीआर बंद करू म्हणजे ही टेबल रो आपली संपली ना, ही रो लाईन संपली आपली. दुसरी लाईन आता दुसऱ्या लाईनला पण तुम्हाला इथे टीआर सॉरी इथे क्लोजिंग टॅग दिला नाही. ठीक आहे. आणि इथून आपण दुसरी टीआर चालू करू शकतो. दुसरी टीआर मध्ये काय काय येणार डिटेल्स आपल्याला, टीडी. तर इथून आपण टीडी हे करू शकतो. समजा मला हे सेम पाहिजे, फक्त मला आस्थाच्या जागी काय टाकायचे, सिद्धीचं नाव टाकायचे, बरोबर. तर मी काय करते, इथून ही सगळी कोडिंग मी कॉपी करून घेते. ठीक आहे, जस्ट कॉपी करते आणि इथे जे आहे ते मी त्याला पेस्ट करते. ठीक आहे. आणि फक्त इथे मला नाव चेंज करायचे, आस्थाच्या जागी सिद्धी टाकायचे. ठीक आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण मी थोडं चेंज करते, म्हणजे सेम नको दिसायला. ठीक आहे. कंट्रोल एस करून आपण वेब पेज वर जाऊन रिफ्रेश करून बघूया. टीचर आता पण नाही दिसत आहे काहीच. ठीक आहे, तू कुणा मी ग्रुप मध्ये टाकते, तिकडनं घे. ठीक आहे. हे देखो आस्था सिद्धी दिसतंय का तुम्हाला? हो. कोडिंग मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. असा टेबल तुम्ही बनवू शकता. ह्याच्यामध्ये एखादी इमेज पण घ्यायची तर तुम्ही फोटो पण कुणाचा घेऊ शकता, मर्क्यू पण करू शकता. समजा या त्याला H2 मध्ये आपण टेबल लिहिलं, ह्याला समजा मला मर्क्यू करायचंय, म्हणजे असं फिरताना करायचं, तर मर्क्यू पण करू शकतो. लास्ट टाइम मी सुमेधला शिकवलं होतं ना. सुमेध, मर्क्यू करायचं सांगितलं होतं तुला सुमेध? हॅलो. येस मॅम. हा, सुमेधला मी मर्क्यूचं शिकवलं होतं लास्ट टाइम. टीचर तो लेफ्ट झालाय. लेफ्ट झाला. जॉईन. ओके, ठीक आहे. मर्क्यू MIRECTION मर्क्यू डायरेक्शन इज इक्वल टू कुठल्या डायरेक्शनला, RIGST. मी राईटला बोलते की मर्क्यू व्हायला पाहिजे. काय मर्क्यू व्हायला पाहिजे? टेबल, हा टेबल. ओके. नंतर मी इकडे मर्क्यू टेबलच्या नंतर मी बंद करते. ठीक आहे. आता बघूया आपला टेबल मर्क्यू होतोय का. ठीक आहे. मी सेव्ह केला हा आणि इकडे रिफ्रेश करते, बघूया टेबलवर वर्क होतोय का. बघा टेबल आपला मर्क्यू होतोय, बघा दिसतोय. असं मर्क्यू पण तुम्ही करू शकता, इमेजला पण करू शकता. टीचर नाही दिसत आहे. नाही दिसत? आस्था, आस्था दिख रहा है तुमको? हाँ. दिख रहा है ना? स्क्रीनशॉट लेके भेजो उसको. ठीक. मर्क्यू कैसे हो रहा है, टेबल को घूम रहा है, टेबल टेबल जो हमने टेक्स्ट लिखा है ना वो घूम रहा है. यस मैम, लेफ्ट घूम साइड रहा से, है. हाँ लेफ्ट साइड से राइट साइड की तरफ घूम रहा है. तो ऐसे आप कोई फोटो भी ले सकते हो इसमें. अगर टेबल हमारा फीका फीका दिख रहा है, अगर बैकग्राउंड में आपको कोई कलर देना है तो आप बैकग्राउंड में कलर दे सकते हो.
अगर इस टेक्स्ट को आपको टेक्स्ट कलर भी देना है तो वो भी दे सकते हो आप, अलग अलग रो को अलग अलग कलर देना है तो वो भी कर सकते हो, बस वो डीपली होता है, आपको पहले बेसिक सीखना पड़ेगा। ठीक है, इतना समझा क्या आपको? तो ये कोडिंग का फाइल जो है मैं डाल देती हूँ आपके इसमें, ठीक है, आपके ग्रुप में डाल देती हूँ। ये देख देख के आप कोडिंग बना के मुझे स्क्रीनशॉट लेके भेजो, ठीक है। बस HTML में इतना ही था, अभी मैं स्टॉप कर देती हूँ, आपका टाइम भी बहुत हो चुका है। हॅलो हाँ हाँ बोल। ती लिंक पण पाठवा त्या ऍपची. हा ते मी पाठवते, कोडिंग पण पाठवते, हा. ठीक आहे, कोडिंग पाठवून देते तुम्हाला, कोडिंग बघून तुम्ही ऍप मध्ये करू शकता, ठीक आहे। बस झालं, आपण इथे स्टॉप करूया आणि याच्यावर मी एक तुम्हाला क्वेश्चन पेपर पाठवते HTML वर, तो सॉल्व्ह करा। आता तुम्हाला समजलं ना कसं हे करायचं। H1 टॅग सगळ्यात मोठा असतो, H6 सगळ्यात छोटा असतो, ठीक आहे। तर इमेज पण तुम्ही घेऊ शकता, इमेजची कोडिंग वेगळी असते थोडीशी, इमेज पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता। आणि जे आता नाहीये त्यांच्यासाठी मी हे रेकॉर्डिंग पण पाठवणार आहे, ओके।